नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोल्हापुरात भाजपला मोठा झटका। फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे हा सामना आता निश्चित। समोरच्या बाजूने महायुतीची ताकद, 5 वेळा आमदार, मंत्रीपद, पण आपल्याकडे पवार साहेबांची ताकद आणि कागलची जनता। कागलमध्ये यंदा 100% बदल होणार। समरजित घाटगेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत। त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे। माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा। विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाही, हवं ते काम करण्याची संधी मिळेल। पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले। कागलकर ही लाचारी सहन करणार नाही। विधानसभेत यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। जंगलाला आग लावली, जंगल पेटल्यावर बिबट्या पळाला, त्याच्या मागे तुमचा गेंडाही पळाला। उत्तम जानकर यांची अजित पवार आणि हसन मुश्रीफांवर खोचक टीका। पेटल्यानंतर वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळे पळत, अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या मागे हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल सोडून पळायला लागला। मोदी शहांच्या जीवावर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांची टीका। आपल्या काकांचा पक्ष फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात। त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतांची फूट झाल्यानं लोकसभेला फटका बसला। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यात तर नाहीये ना? सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं तर नाही ना? संजय राऊतांचा सवाल। त्या पुतळ्या संदर्भात अजूनही ठेकेदार असतील, शिल्पकार असतील, हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना। हिम्मत असेल तर आपटेला शोधायला वर्षावर या, मुख्यमंत्री शिंदेंचं संजय राऊतांना आव्हान। त्यांना म्हणायचं शोधायला या ना इकडे, हिम्मत असेल तर या। एवढं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण लोक करतायत, हे दुर्दैवी आहे।